श्री स्वामी समर्थ. प्रत्येक सौभाग्यवती स्त्रीसाठी अत्यंत खास दिवस म्हणजे वटपौर्णिमेचा दिवस. वर्षातून फक्त एकदा हा दिवस येत असतो. पतीच्या दीर्घायुष्यासाठी आणि सुखी वैवाहिक जीवनासाठी वटसावित्रीचे व्रत केले जाते. ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमा येत असते. यंदा वटपौर्णिमा जी आहे तर ती कधी असणार आहे? पौर्णिमेची तिथी जी आहे तर ती 2 दिवस आहे. 10 जूनला पौर्णिमा तिथी सुरू होणार आहे आणि 11 जूनला ही तिथी संपणार आहे. मग नक्की यंदा आपण वडाच्या झाडाची पूजा, वटसावित्रीचे व्रत हे 10 जूनला करावे की 11 जूनला करावे? त्याचप्रमाणे यंदाचा शुभ रंग कोणता आहे? कोणत्या रंगाची आपण साडी नेसावी? कोणत्या रंगाची साडी चुकूनही नेसू नये? त्याचप्रमाणे बांगड्यांबद्दल थोडीशी माहिती आणि उपवास जो आहे तर तो कशा प्रकारे करायचा? उपवास करण्याच्या ज्या 3 पद्धती आहेत आणि हा उपवास कधी सोडला जातो? काय खाऊन सोडावा? कोणते पदार्थ हे या दिवशी चुकूनही खाऊ नयेत? तसेच जर मासिक धर्म असेल, सुतक असेल, विटाळ असेल तर ही पूजा करावी का? ज्या गर्भवती आहेत तर त्यांनी ही पूजा करावी का? पूजा नाही केली तर चालते का? त्याचप्रमाणे कोणत्या वेळेमध्ये चुकूनही या दिवशी आपल्याला वटपौर्णिमेची पूजा करायची नाही, अशी संपूर्ण माहिती आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल आणि पहिल्यांदाच माझे व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला तर व्हिडिओला लाईक करा. धार्मिक मान्यतेनुसार वटपौर्णिमेचे व्रत केल्याने पतीच्या जीवनातील सर्व अडचणी दूर होत असतात. पतीच्या दीर्घायुष्यासाठी ही पूजा केली जाते. वटवृक्षाच्या खोडामध्ये विष्णू, मुळामध्ये ब्रह्मा आणि फांद्यामध्ये शिव विराजमान आहेत. वडाच्या झाडांना बऱ्याचशा फांद्यांना पारंब्या असतात आणि याला सावित्री मातेचं रूप मानलं गेलेलं आहे. वटवृक्षाची पूजा केल्याने देवांचे आशीर्वाद लाभतात. त्याचप्रमाणे आपल्या मनातील इच्छा पूर्ण होतात आणि आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभते. कारण वटवृक्ष जो आहे तर तो दीर्घायू आहे आणि वडाच्या झाडाप्रमाणे आपल्या पतीला सुद्धा दीर्घायुष्य मिळावे म्हणूनच प्रामुख्याने ही पूजा केली जाते. त्याचप्रमाणे सावित्रीने आपल्या पतीचे प्राण हे यमदेवांकडून वडाच्या झाडाखालीच परत मिळवले होते. म्हणूनच या दिवशी वडाच्या झाडाला अतिशय महत्त्व आहे. यंदा 10 जूनला पौर्णिमा तिथी सकाळी 11:35 सुरू होणार आहे आणि 11 जूनला दुपारी 1:13 संपणार आहे. त्यामुळे बऱ्याच वेळेला मनामध्ये अशी शंका आहे की पौर्णिमा 2 दिवस असल्यामुळे वटपौर्णिमा नक्की 10 जूनला की 11 जूनला साजरी करावी. तर यंदाची वटपौर्णिमा ही आपल्याला 10 जूनला साजरी करायची आहे. तसेच यंदाचा शुभ रंग कोणता? कोणत्या रंगाची साडी नेसावी? हा सुद्धा आपल्याला प्रश्न पडतो. तर आपल्याला वटपौर्णिमेसाठी पिवळ्या रंगाची साडी नेसायची आहे. पिवळा रंग जो आहे तर तो वटपौर्णिमेच्या दिवशी अत्यंत खास आणि शुभ रंग मानला जातो. आपण जर नवीनच साडी घेणार असू तर आवर्जून पिवळ्या रंगाची साडी आपल्याला घ्यायची आहे. परंतु जर आपल्याला नवीन साडी घेणे शक्य नसेल तर आपण आपल्या घरातील सुद्धा साडी वापरू शकतो. बऱ्याचदा हा सुद्धा प्रश्न मनामध्ये येतो की वटपौर्णिमेच्या पूजेसाठी साडी ही नवीनच असावी का? तर असं अजिबात नाही. साडी नवीनच असावी असे काही नाही. ज्यांना नवीन साडी घ्यायची आहे तर त्यांनी ती अवश्य घ्यावी. परंतु नवीन साडी नसेल तरीही काही हरकत नाही. ज्या नववधू आहेत, ज्यांची पहिलीच वटपौर्णिमा आहे तर त्यांनी त्यांच्या लग्नामधली जी साडी असेल, शालू असेल तर तो या दिवशी परिधान करायचा आहे. आता या दिवशी जरी पिवळ्या रंगाची साडी नसेल तरीसुद्धा आपण लाल रंगाची किंवा सौभाग्याचे प्रतीक असलेला हिरवा रंग, त्याचप्रमाणे आपण गुलाबी रंग असेल, ऑरेंज, मोरपंखी तर असे जे कलर आहेत तर या कलरच्या साड्या ज्या आहेत तर त्या परिधान करू शकतो. फक्त आपल्याला या दिवशी चुकूनही काळ्या रंगाची किंवा पूर्णपणे पांढऱ्या रंगाची साडी जी आहे तर ती परिधान करणे टाळायचे आहे. काळा रंग आणि पांढरा रंग हा अशुभ मानला जातो. आपल्या हिंदू धर्मामध्ये काळा रंग जो आहे तर तो धार्मिक विधींमध्ये अशुभ मानला गेलेला आहे. म्हणून काळ्या रंगाची साडी असेल किंवा पांढऱ्या रंगाची साडी असेल तर ते नेसणे आपल्याला टाळायचे आहे. त्याचप्रमाणे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी आपल्याला हातामध्ये हिरव्या रंगाच्या बांगड्या ह्या आवर्जून घालायच्याच आहेत. फक्त मेटलच्या बांगड्या किंवा सोन्याच्या बांगड्या घालायच्या नाहीत किंवा इतर रंगाच्या सुद्धा घालायच्या नाहीत. हिरव्या रंगाच्या आणि काचेच्याच बांगड्या घालायच्या आहेत. चुकूनही प्लास्टिकच्या बांगड्या आपल्याला घालायच्या नाहीत. हिरव्या बांगड्यांच्या मध्ये आपण मेटलच्या किंवा सोन्याच्या बांगड्या नक्की घालू शकतो. परंतु हातामध्ये हिरव्या बांगड्या ह्या वटपौर्णिमेच्या दिवशी असायलाच हव्यात. हिरवा रंग जो आहे तर तो सौभाग्याचे प्रतीक आहे. त्याचप्रमाणे निसर्ग देवतेकडून आपल्याला अखंड सौभाग्याचा आशीर्वाद सुद्धा यामुळे प्राप्त होत असतो. म्हणून हिरव्या रंगाच्या बांगड्या घालायच्या आहेत आणि पिवळ्या रंगाची साडी आपल्याला परिधान करायची आहे. पिवळ्या रंगाची साडी नसेल तर इतर जे रंग आहेत तर ते सुद्धा आपण परिधान करू शकतो. बऱ्याच वेळेला हा प्रश्न येतो की आपल्याकडे पिवळ्या रंगाची साडी नाही, मग इतर रंग अशुभ आहेत का? तर असं अजिबात नाही. फक्त काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची साडी नेसायची नाही.
आता उपवास जो आहे तर तो आपण कधी सोडायचा असतो? उपवास सोडण्याच्या ह्या 3 पद्धती आहेत. काही महिला ज्या आहेत तर त्या दिवसभर उपवास करतात, रात्री तो सोडतात. काही जणी काय करतात, वटपौर्णिमेचा संपूर्ण दिवस आणि रात्र उपवास करतात. दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडला जातो. आणि 99% महिला ज्या आहेत तर त्या वडाच्या झाडाची पूजा करेपर्यंत हा उपवास करतात. एकदा का वडाच्या झाडाची पूजा केली की त्यानंतर हा उपवास सोडला तरी चालतो. उपवास सोडताना सात्विक अन्नपदार्थ खाऊन तो सोडायचा आहे. या दिवशी चुकूनही मांसाहार करायचा नाही. जी काही भाजी बनवणार आहोत यामध्ये कांदा लसणाचा वापर करायचा नाही. त्याचप्रमाणे बटाटा हा पचायला जड असतो, त्यामुळे बटाटा खाणे सुद्धा शक्यतो टाळायचे आहे. जेव्हा आपण उपवास सोडतो त्या अगोदर आपल्याला 10-15 मिनिटं किंवा 20 मिनिटं 1 ग्लासभर कोमट पाणी प्यायचं आहे, ज्यामुळे आपल्या पोटाचा pH जो आहे तर तो सामान्य राहत असतो. उपवास सोडताना सर्वप्रथम 12 भिजवलेले हरभरे खावेत अशी सांगितले जाते. त्यामुळे आपल्याला शक्य असेल तर 12 भिजवलेले हरभरे खावेत. नाही खाल्ले तरी काही हरकत नाही. परंतु ज्यांना शक्य आहे त्यांनी आवर्जून या दिवशी उपवास सोडताना 12 भिजवलेले हरभरे अगोदर खावेत आणि यानंतर इतर अन्नपदार्थ खावेत. तसेच उपवास सोडताना सुद्धा आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे. याची माहिती देणारा सुद्धा इन डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आहे. तो सुद्धा तुम्ही पाहू शकता. कारण जर आपण उपवास सोडताना काही नियमांचं पालन केलं नाही तर मात्र आपल्याला व्रताचे फळ मिळणार नाही. त्यामुळे तो सुद्धा व्हिडिओ नक्की पहा. तसेच आपल्याला जर या दिवशी मासिक धर्म असेल किंवा सुतक पडलेले असेल किंवा घरामध्ये विटाळ असेल, नवीन बाळ जन्माला आलेले असेल, त्याचा विटाळ असेल तर मग ही पूजा करावी का? जर मासिक धर्म असेल तर आपल्याला ही पूजा करता येत नाही. 5वा दिवस असेल तर मात्र आपल्याला केस धुवायचे आहेत आणि त्यानंतर ही पूजा करायची आहे. कारण 5व्या दिवशी पूजा करणे तर याला मान्यता आहे. परंतु आपल्याला 4 दिवसांपर्यंत दिवस असतील तर मात्र ही पूजा करायची नाही. फक्त उपवास करायचा आहे आणि रात्री तो उपवास सोडायचा आहे. परंतु वटपौर्णिमेची पूजा करणे, पतीचे औक्षण करणे हे मात्र आपल्याला टाळायचे आहे. तसेच सुतक असेल, विटाळ असेल तरीसुद्धा आपल्याला ही पूजा करता येणार नाही. फक्त आपल्याला उपवास करायचा आहे. यासोबतच ज्यांना मासिक धर्म आहे, सुतक आहे, विटाळ आहे त्यांनी वटसावित्रीची कथा जी आहे तर ती मात्र आवर्जून ऐकावी. आपण मोबाईलवरती सुद्धा ही कथा ऐकू शकतो. ज्या गर्भवती आहेत, गरोदर स्त्रिया आहेत तर त्यांनी काय करावे? तर 6 महिन्यापर्यंत आपण ही पूजा करू शकतो आणि 6 महिन्याच्या पुढे शक्यतो पूजा करणे टाळायचे आहे. आपल्या तब्येतीला सांभाळून आपल्याला ही पूजा करायची आहे. तसेच गरोदर महिलांनी पूजा करू नये असे कुठेही उल्लेख केलेला नाही. त्यामुळे आपल्याला ही पूजा करता येते. परंतु गरोदर महिला जेव्हा वडाची पूजा करतात त्यावेळेला त्यांनी वडाची ओटी भरायची नाही. इतर महिलांची ओटी भरायची नाही आणि आपली ओटी सुद्धा भरून घ्यायची नाही. फक्त आपण वडाला जल अर्पण करायचं आहे, हळदी कुंकू वगैरे अर्पण करायचं आहे. परंतु आपल्याला चुकूनही वडाची ओटी भरायची नाही किंवा इतर महिलांची सुद्धा ओटी भरायची नाही. ही काळजी घेऊन आपल्याला ही पूजा करायची आहे. तसेच गरोदर स्त्रियांनी पूजा नाही केली तरी काही हरकत नाही. उपवास निघत असेल तर खाऊन पिऊन उपवास करायचा आहे. उपवासाचे पौष्टिक पदार्थ खाऊन उपवास करावा. अन्यथा उपवास गरोदर स्त्रियांनी नाही केला तरी चालेल. मग ज्या गर्भवती आहेत, गरोदर आहेत त्यांनी काय करायचे तर फक्त पतीचे औक्षण करायचे. बाकी पूजा नाही केली आणि उपवास नाही केला तरी काहीही हरकत नाही. शुभमुहूर्तावरती जरी आपल्याला पूजा करणे शक्य झाले नाही, कारण शुभमुहूर्त जो आहे तर तो 10 जूनला सकाळी 11:55 पासून ते दुपारी 12:51 पर्यंत असणार आहे. यावेळेत पूजा नाही केली तरी सुद्धा दिवसभरामध्ये सुद्धा आपण पूजा करू शकतो. फक्त राहू काळ जो आहे दुपारी 3:47 ते सायंकाळी 5:27 पर्यंत, तर या वेळेत मात्र आपल्याला चुकूनही पूजा करायची नाही.